राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की राष्ट्रवादी किसान सभा इन दिनों विदर्भ के दौरे पर है। इसी सिलसिले में अमरावती पहुंचे सभा के प्रदेशाध्यक्ष एडवोकेट वसंत मानकर ने स्थानीय जिला मराठी पत्रकार संघ में मीडिया से बात करते हुए किसानों के उत्थान के लिए अपनी प्रतिबद्धता दोहराई। एडवोकेट मनकर ने स्पष्ट रूप से कहा कि केवल कर्जमाफी कर देने से किसानों की स्थिति में स्थायी सुधार नहीं आएगा। उन्होंने जोर देकर कहा कि किसानों को उनकी फसलों का उचित और गारंटी मूल्य दिलाना अनिवार्य है। सिर्फ आर्थिक राहत ही नहीं बल्कि अन्य बुनियादी सुविधाओं का विस्तार भी जरूरी है। बाजार मंडी के नियमों पर दोबारा विचार करने की आवश्यकता है, क्योंकि वर्तमान में मंडी के उद्देश्य पूरी तरह सफल नहीं हो पा रहे हैं। उन्होंने राज्य सरकार के हालिया बजट की सराहना करते हुए बताया कि सरकार ने किसानों के लिए 2 लाख की कर्ज माफी के साथ साथ अन्य कृषि सुविधाओं के लिए 60,000 करोड़ रुपयों का विशाल आवंटन किया है। उनके अनुसार इतना बड़ा निवेश कृषि क्षेत्र के इतिहास में अभूतपूर्व है। इस अवसर पर नरेंद्र राउत, बबन तिखाते, गणेश डोंगरे, प्रवीण इखे, किशोर मानकर और डॉक्टर गणेश खारकर जैसे प्रमुख पदाधिकारी उपस्थित थे। एडवोकेट मनकर ने व्यापारियों और आड़तियों की कार्य प्रणाली पर भी सवाल उठाए और पारदर्शी व्यवस्था की मांग की। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे किसान सभेच्या वतीने 13 तारीख ते 17 तारीख या विदर्भ दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे। या विदर्भ दौऱ्याचा मुख्य उद्देश हा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नांवर आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे दैनंदिन प्रश्न आहेत याची सोडवणूक कशी करता येईल यासाठीचा हा दौरा आम्ही आयोजित केला। काल पहिल्या दिवशी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव येथे, नंतर अकोला, नंतर वाशिम, आज अमरावती आणि यवतमाळ, उद्या वर्धा आणि नागपूर, परवा दिवशी भंडारा आणि गोंदिया आणि गडचिरोली आणि चंद्रपूर विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये आम्ही या भेटी देऊन बैठका घेऊन संघटनात्मक बांधणी करून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहोत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी संघटन असलं पाहिजे आणि संघटन लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे हा एक उद्देश घेऊन आमच्या या दौऱ्याचा उद्देश आहे। यामध्ये या दौऱ्यात जो रिपोर्ट येणार आहे तो आम्ही आज राज्याच्या सत्तेमध्ये तुमच्या नेत्या सुरेंद्रताई या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी किसान सभा अधिक भक्कमपणे प्रयत्न करणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज अमरावती येथे डॉक्टर गणेश खारकर यांच्या नेतृत्वाखाली आमची मीटिंग झाली। या मीटिंग मध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी याच भावना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्यात होते। समाचार संकलन अशोकभाई जोशी।